आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सामान्य नागरिक हे विकसित भारत संकल्प यात्रेचे दूत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चंद्रपुरातून लाभार्थ्यांबरोबरच्या संवादात घेतला सहभाग. मंत्री मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांची उपस्थिती. परदेशी उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह 3 राज्यांमध्ये 9 ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी केली जाणार. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर 347 धावांनी दणदणीत विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. देशभरातून हजारो लाभार्थी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले. जनसामान्यांत विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल आकर्षण असून नवयुवक मोदी की गॅरंटी गाडीसोबत सेल्फी काढून त्याबद्दल प्रचार प्रसार करत आहेत. सामान्य नागरिक हे विकसित भारत संकल्प यात्रेचे दूत असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी केलं. ही यात्रा हजारो गावांसोबत 1,500 शहरांपर्यंत देखील पोहोचली आहे. मोदी पुढे म्हणाले की लोकांमध्ये जनजागृती आणि सरकारी योजनांचं महत्त्व या यात्रेच्या माध्यमातून लोकांना कळून येत असल्याचं लाभार्थ्यांसोबतच्या संवादातून लक्षात येतं. या अंतर्गत प्रश्नमंजुषेला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. या यात्रेमुळे पीएम किसान सन्मान, सेंद्रिय शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांवर आता चर्चा होताना दिसत असल्याचं ते म्हणाले. गावांना विकसित करणाऱ्या योजनेत लोक रस घेत आहेत हे बघून अत्यंत समाधान वाटल्याचं ते म्हणाले. शहर असो वा गाव, लोक सरकारी योजना अधिक जवळून जाणून घेत त्याचा लाभ घेत आहेत असं त्यांनी सांगितलं. आजच्या कार्यक्रमात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममधल्या विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यक्रमात सहभागी झाले होते. सरकारच्या महत्वाच्या योजना योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य वेळेत पोहोचवण्याच्या हेतूनं ही यात्रा देशभरात आयोजित करण्यात आली आहे. नागपुरात जरीपटका इथल्या दयानंद पार्क इथं मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर चिखली तालुक्यातल्या पेठ इथल्या विकसित भारत संकल्प रथयात्रेला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसंच मिळालेला लाभ याबाबत त्यांची मतं जाणून घेतली आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चंद्रपुरातून पंतप्रधानांची विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांबरोबर होणाऱ्या संवादात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सांगितलं की मे 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर सर्वांसाठी घरं, एलपीजी कनेक्शन, नळ जोडणी यात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. लखपती दिदी या माध्यमातून शिवणकाम, प्लंबिंग तसंच तत्सम उद्योगांतून महिलांना लखपती करण्याचा चांगला पुढाकार घेतला आहे. यामुळे अनेक महिला आता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. ड्रोन दिदीच्या माध्यमातून ड्रोनचं प्रशिक्षण देऊन महिलांना कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरानं रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत असं पुरी यांनी सांगितलं. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. 1971 साली पाकिस्तानवर मिळवलेल्या लष्करी विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ आज देश शहीद जवानांना अभिवादन करत आहे. विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत लष्कराच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार याप्रसंगी उपस्थित होते. या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या सर्व शहीद जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. जवानांचं शौर्य आणि समर्पण हे देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचं बलिदान लोकांच्या मनात आणि आपल्या देशाच्या इतिहासात कायमचं कोरलं जाईल असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. आयोगाचे अध्यक्ष मामिदुल्ला जगदेश कुमार यांनी एका अधिसूचनेद्वारे समाजमाध्यमांवर ही माहिती दिली आहे. आयोगाच्या परवानगीशिवाय परदेशी उच्च शिक्षण संस्थांनी आखलेल्या संयुक्त अभ्यासक्रमाला मान्यता मिळणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनीही अशा संस्थांमध्ये अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याआधी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. याचं उल्लंघन करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. अनेक उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयं परदेशातील शैक्षणिक संस्थांच्या सहयोगानं असे अभ्यासक्रम राबवत असल्याचं आढळलं असून अशा सहयोगी संस्थांनी राबवलेले अभ्यासक्रम तसंच त्यांनी बहाल केलेल्या पदवीलाही मान्यता मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सीताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अनिल कोकाटे आणि राजीव त्यागी तसंच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते. मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा आणि सूचना पवार यांनी प्रवाशांकडून जाणून घेतल्या. कर्मचारी राज्य विमा योजना म्हणजेच ईएसआयसी अंतर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 9 ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. गुजरातमध्ये 17 ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे. नवी दिल्लीमध्ये काल केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रात बिबवेवाडी इथल्या ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटा 100 वरून 120 वर नेण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आल्याचं याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ओडिशातील राऊरकेलामधल्या रुग्णालयातल्या खाटांची संख्या 75 वरून 150 वर नेण्यात येणार आहे. नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर 347 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारतानं उभारलेल्या 428 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 136 धावा करू शकला. भारतानं दुसरा डाव 6 गडी बाद 186 धावसंख्येवर घोषित केल्यावर आज इंग्लंडनं खेळायला सुरुवात केली. मात्र 131 धावांवर त्यांचा डाव आटोपला. दीप्ती शर्मानं पहिल्या डावात अवघ्या 7 धावा देत 5 खेळाडू बाद केले तर दुसऱ्या डावातही 4 बळी घेतले. भारताच्या पुरुष हॉकी संघाला स्पेनच्या व्हॅलेन्शिया इथं सुरू असलेल्या 5 नेशन्स टूर्नामेंट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात काल स्पेनकडून 1-0 पराभव पत्करावा लागला. स्पेनच्या अल्वारो इग्लेसियास यानं सामन्यातला एकमेव गोल नोंदवला. आता भारताचा पुढचा सामना उद्या संध्याकाळी 8 वाजता बेल्जियम विरुद्ध होणार आहे. राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेलं सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केलं जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. विचार कौशल्य म्हणजेच थिंकिंग स्किल्सचा विकास आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठानं 20 महाविद्यालयं आणि संस्था यांच्याबरोबर प्री इन्क्युबेशन सेंटर स्थापन केले आहेत. मुंबई इथल्या लाला लजपतराय वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयातील केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार आज यवतमाळ इथं विदर्भातील सर्वात कमी म्हणजेच 11.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर इथं 12.1 अंश इतकं तापमान नोंदवण्यात आलं. सध्या विदर्भात हवामान कोरडं असून येत्या काही दिवसात ते कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान केंद्रानं वर्तवला आहे. नागपूर शहराजवळ आज पहाटे कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला. नागपूरजवळ काटोल कळमेश्वर रस्त्यावर सोनखांब गावाजवळ मध्यरात्री 12:15 ते 2 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. या कारमधून 7 जण प्रवास करत होते. हे सर्वजण एक लग्न समारंभ आटोपून परत येत असताना ट्रकशी समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सामान्य नागरिक हे विकसित भारत संकल्प यात्रेचे दूत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चंद्रपुरातून लाभार्थ्यांबरोबरच्या संवादात घेतला सहभाग. मंत्री मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांची उपस्थिती. परदेशी उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. आणि
महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर 347 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.